नक्कीच स्ट्राईकला योगेश दोरे ऑस्ट्रेलिया सँडी शीदला पाहू शकाल तर वैयक्तिक पहिलं सांगते पहिलं षटक गोलंदाज ट्रॅकवर आकाश पंचाने दिलाय ग्रीन सिग्नल हिरवा कंदी लेट्स प्ले हा पाहू शकाल संध्याकाळच्या सत्रामध्ये माझ्या मायबाप प्रेक्षक वर्गाचं या सहर्ष स्वागत या ओमसाई चषक हैदराबादमध्ये। ओहो पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता नक्कीच स्लोवन गतीचा हाताळला गेला इडचा चेंडूवाला नक्कीच इडचा डॉट बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल वडाचा बळा इनकडनं पहिला चेंडू आलाय डॉट आकाश तयार पुन्हा एकदा योगेश दोरेसाठी राईट आर्म मुर्द विकेट मारा करतायत वाऱ्याचा बडा विपक्ष वडाचा बडा मोठी लढत पाहायला मिळते आहे यामध्ये नक्की पाहुशाल फॉलो थ्रो मध्ये थोडीशी गडबड होताना पाहायला मिळते आहे। दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा आकाश योगेश दोरेसाठी चांगलासा आडवा बॅटने चांगलासा फटका पाहू शकाल गॅप सिलेक्शन चांगलं राहिलं गेलं एक सिंगल नक्की जुळली गेली आहे आणि शेवटच्या मोमेंटला मात्र नक्की बॉलला अडवलं गेलं आहे आणि बघता बघता दुसरी सुद्धा नो बॉल इट इज अ नो बॉल टोटल नक्की धाव संख्या धाव फलकार पाहू शकाल। नक्कीच भास्कर दादा त्या रिटर्न क्रीजला नक्कीच बॉल नो नसणार आहे नोंद घ्यायचे नक्कीच 2 धावा नो बॉल नाहीये धन्यवाद। पुण्याचा गोलंदाज आकाश तयार योगेश दोरेसाठी राईट मुर्द विकेट चांगला बॉल मात्र उडवला आसमानी टोला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर हा येतोय योगेशच्या बॅट मध्ये कडक प्रहार षटकार 6 धावांसाठी ब्लॉक होलचा बॉल मात्र ओव्हरपिचचा बॉल मात्र कोदून पुढे पुण्याचा गोलंदाज सजवेल राईट आर्म ओव्हर द विकेट योगेश दोरेसाठी चांगलासा फटका पुन्हा एकदा बॉलला मात्र उडवला आसमानी टोला फटका फसला यावेळी मात्र झेल मात्र नक्की कॅरी केला गेला योगेश दोरे धरण मशीन वाऱ्याचा बाडा जी नक्की योगेश दोरे फलंदाज बाद। पुण्याचा गोलंदाज सज्ज आकाश संतोषसाठी चांगला फुलणीचा बॉल मात्र खोदून काढलाय उंचावून मारलाय बॉल चेंडू चाललाय वाऱ्याच्या वेगाने आणि धाव सगळ्या वाऱ्याच्या बाडाची धाव सगळ्या वाऱ्याच्या वेगाने 6 ने भरकन पुढे जाते चांगलासा बॉल मात्र खोदून काढला होता संतोष शीद या फलंदाजाने सजवता आला नाही अमोल सर शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकात ललित तयार पुन्हा एकदा संतोषसाठी किदा पावशल बॉलला उडवलाय पुन्हा एकदा मिस टाइमचा फटका फसला आहे क्षेत्ररक्षक नक्की पोहोचले गेलेत दिस कॅच आय विल टेकन असं सांगतोय फलंदाज गोवान एक तेरी तर दुसरी मेरी असं सांगतोय बारी बारी सबकी बारी दुसरा धक्का लागते 2 गडी बाद 21 राब गोलंदाजी पाहायला मिळते आहे धाव सगळ्या 23 याकडे वरती अजूनही नक्की 6 षटकाचा खेळ बाकी आहे पाहूया 6 बॉलचा खेळ बाकी आहे मित्रांनो एका ओव्हरचा 6 बॉलचा खेळ बाकी आहे पाहूया शकाल वडाचा पाडा टीम कडून लक्ष्मण जर्सी नंबर 63 लक्ष्मण तयार हाफ ट्रॅकर बॉलला मात्र सँडी बॉल गोइंग 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 ऑन प्रदीप झुगरे हा बॉल मात्र नक्कीच आनंद द्यायचाय नक्कीच एबीडी स्पोर्टच्या माध्यमातून नक्कीच जुळलेला सर्व प्रेक्षकांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे याला मात्र नक्कीच मिसचा जो फटका फसला पाहू शकाल इथे मात्र नक्कीच 1+1 विकेट चला न्यू बॅटर धावत पळत पाठवायचा आहे 1+1 विकेट नक्कीच न्यू बॅटरला पावसाला हरीश जात आहेत नक्कीच चांगलासा फटका ओहो बॉल मात्र फेकून दिलाय आडवा बॅटने कडक प्रहार
लाजवाब सँडीच्या बॅट मधनं आणखी एक येतोय. अर्धा डझन रन देऊन जातील 6 धावा. हा षटकार यलगार तक केला गेला वारसमोर टीम कडनं. सँडी या फलंदाजाने पाहू शकाल पुनरागमन करू शकेल का लक्ष्मण हा गोलंदाज. 36 धाव सगळे अब तक 36. अजून 2 चेंडू असतील शिल्लक. पुण्याचा लक्ष्मण तयार वडाचा टीम कडनं सँडी साठी. ओहो रन्स मिळतील एक्स्ट्रा रन्स. बॉलरने टाकलाय वाईड आणि आवाज आली टाईट. बरोबर ना अमोल सर. नक्की धाव संख्या 37. 3 गडी बाद 37 धाव संख्या. ओम साई गायदरा बी टीम नक्की तर उद्या तुम्ही तयार राहायचंय. तुमचा सामना आहे उद्या दररोज. लक्ष्मण तयार पुण्यात सँडीसाठी. यावेळेस नक्की तर वाईड रन्स मिळतील. बाय 1 गेट 1. एक नाही तर वडापावर मिरची फिर फ्री. बाय 1 गेट 1. टोटल 5 धावा धाव फलकावर जुळल्या गेल्या आहेत. मित्रांनो पाहू शकाल लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते वारसबडा टीम कडनं. खराब गोलंदाजी वडाचा पाडा टीम कडनं पाहू शकाल. 42 42 42 धाव संख्या धाव फलकावर पाहू शकाल. 3 गडी बाद 42 धाव संख्या. ओम साई चषक गायदरा दिवस क्रमांक 3 आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्की वेलकम या स्पर्धेच्या वतीने हृदयाच्या अंतकरणापासून या एबडी स्पोर्टच्या माध्यमातून या मंडळाच्या वतीने आमच्या समालोचक पॅनलच्या वतीने आपलं सर्वांचं करूया वेलकम. 3 गडी बाद 42. पुढे पुण्याला लक्ष तयार सँडीसाठी. पुण्याचा बॉलला मात्र उडवला. यावेळी मात्र नक्की मिस्टर स्ट्रोक फटका फसला पाहू शकाल. आणि पुन्हा एकदा नक्की याला मात्र नक्की पाहू शकाल लेझीपणा दाखवला गेलाय. कारण दुसरी झाली असती परंतु मात्र लेझीपणा दाखवलाय. 1+1 विकेट. चला न्यू बॅटर. थँक्यू सो मच डीजे. धन्यवाद डीजे. चार गडी बाद 43. शेवटचा बॉल असेल रुपेश स्ट्रायकिंग इन वरती. लक्ष्मण तयार रुपेशसाठी. पुण्यात नक्कीच बॉलला सरळ रेषेवर उडवलाय बॉलला. ओहो झेल मात्र नक्की ड्रॉप पाहायला मिळतं. एक सिंगल जुळली गेली आहे. दुसऱ्या धावासाठी पुन्हा एकदा नक्की तिकडे फुटबॉल रित्या बॉलला मात्र उडवला गेलाय. 2 धावा नक्की जुळल्या गेल्यात. 5 गडी बाद धाव संख्या 45 आणि जिंकण्यासाठी 46 धावांची 18 बॉल आणि 46 धावांची गरज. मुद्रा त्याचं नाव आहे सागर. 46 चं टार्गेट आहे. पाहू शकाल सागर आणि भगवानची जोडी पाहू शकाल. तर वैयक्तिक पहिला सांगितलं पहिलं षटक सँडी गोलंदाज पाहू शकाल. सँडी तयार सागरसाठी. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. नक्कीच पाहू शकाल पहिलाच बॉल मात्र आणि डॉट डिलिव्हरी. नक्की चांगलासा बॉल मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक नक्की सजवलं पाहायला मिळतंय आणि चेंडू चाललाय मस्तक पे दस्तक देत. पहिला चेंडू डॉट त्यानंतर मात्र हल्ला चढवलाय. चेंडू सीमा पार. चौकार 4 धावा. धन्यवाद डीजे. पुण्यात नक्की फुलेचा बॉल मात्र चांगलासा खोदून काढला पाहायला मिळतोय. चांगलासा बॉल मात्र नक्कीच अडवला गेलाय. चांगलासा फेकी पिकअप गॅदर थ्रो चांगलासा बॅकअप सुद्धा मजबूत आहे. आणि मिलेल मिलेल फक्त एका सिंगलच्या मदतीने धाव सकते 5 आकड्यावरती.
ओहो, याला मात्र नक्की पाहू शकाल, खराब क्षेत्राने पाहू शकाल, चेंडू सीमा पार चौकार, लाजबाब पाहू शकाल. क्रिकेट आहे मित्रांनो, काही घडू शकतं. या धावा नक्की पाहू शकले, त्या हायस्ट स्कोर 83 आहे मित्रांनो. रनांची काही कमी नाहीये, बॉलांची सुद्धा चांगल्या विकेट मात्र नक्की चांगली नक्कीच आहे. पिच सुद्धा चांगलं पाहायला मिळत आहे. रोहित पारधी कुठे असतील नक्की, त्यांनी जायचंय तिकडे, लॉंग स्टॉप मागे जायचंय, जे ब्लॅक स्क्रीन लावलेली आहे तिकडे जायचंय. रोहित पुढे चेंडू, धाव सगळ्या 9. सँडी तयार पुन्हा एकदा भगवानसाठी, पुन्हा एकदा नक्की स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर थोडासा पाहायला मिळतो ऍक्शन रिप्ले मध्ये, थोडासा वळण घेताना पाहायला मिळाला. चेंडूवाला, इट इज अ डॉट बॉल. नक्कीच पाहू शकाल 9 धाव सगळ्या ओमसाई चषक गायदरामध्ये ह्या थरार रणसंग्राम कुंभमेळ्यात हा दैदित्य मानसोला. वडाचा बाडा विपक्ष वाऱ्याचा बाडा. पुण्याचा सँडी पुन्हा एकदा नक्की स्विंग अँड मिस. इट द षटक क्रमांक झाला पहिलं समाप्त आणि धावा खर्च केल्यात त्या फक्त 9. आता मात्र 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. 12 बॉल आणि 37 धावांची गरज. दुसऱ्या गोलंदाज वापरला गेलाय, गणेशशी देत आहेत. रोहित पारधी दादा नक्की इथं कुठे असतील, त्यांनी नक्की तिकडे पाठीमागे जायचंय. व्हॉलेंटियरची भूमिका पार पडेल रोहित दादा पारधी. 12 बॉल आणि 37 धावांची गरज. गोलंदाज ट्रॅकवर गणेश येतोय. बारा बॉल 37. गणेश शिद गोलंदाज ट्रॅकवर, राईट आउट राऊंड द विकेट करतील सुरुवात. श्रवण गतीचा बॉल आला तसा बॉलला उडवलाय. पाहू शकाल यावेळी मात्र हल्ला चढवला गेलाय आणि षटकार 6 धावांसाठी. पहिला तर आलाय, अजूनही 5 चेंडू असतील बाकी. पाहू शकाल हल्ला चढवला गेलाय सागरच्या बॅट मधनं. हा कडक प्रहार षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. 11 बॉल 31 धावांची गरज. 11 बॉल 31 धावांची गरज. त्याला बॉलची पूर्तता करा. व्हॉलेंटियर एका जागेवर थांबायचे स्वयंसेवक. बॉलची मात्र चाचपणी केली जाते का सागर यांनी नक्कीदा पार्किंग लॉट मध्ये डिपॉझिट केला होता. एका बाजूला पाहुशाल खर्डी विभागातील एक मोठं नाव वडाचा पाडा, दुसऱ्या बाजूला पाहू शकाल लेनार्ड शेंद्रुन विभागातील एक मोठा संघ वाऱ्याचा पाडा. मॅच रफ अँड टफ. 11 बॉल 31. पुढे गणेश तयार, राऊंड विकेटने करतील मारा. पुन्हा स्लोवन गतीचा बॉल, बॉल मात्र नक्कीच ट्रॅव्हल झाला पाहायला मिळतं. थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण नक्की धावतायत. नक्कीच बॉलला मात्र नक्कीच अडवला गेलाय. पुन्हा एकदा 2 धावा धाव फलकावर जुळल्या गेल्या आहेत. या 2च्या साईने धावसंख्या पुढे जाते आहे. 17 असेल का खतरा आता मात्र या 2 टीम वरती पाहू शकाल खतरा कोणावर आहे. धावसंख्या 17 तर आल्या. 10 बॉल 29 धावांची गरज. पुढे चेंडू पुणे गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र पाहू शकाल स्विफ्ट शॉट सजवायचा होता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण नक्कीच पोहोचले गेलेत. बॉलची मात्र फेकी केली गेली. फक्त मिलिल फक्त एक सिंगल. सर लेग बायच्या स्वरूपात का बॅटच्या स्वरूपात धावा? लेग बायच्या स्वरूपात. थँक्यू सो मच. लेग बायच्या स्वरूपात नक्की धाव संख्या जुळली गेली 18 आकड्यावरती. 9 बॉल आणि 28 धावांची गरज. 9 बॉल आणि 28 धावांची गरज मित्रांनो. अजून एक सामना खेळवायचा आहे मित्रांनो.
पुढे चेंडू नक्की मोठा फटका पाहू शकाल. क्षेत्ररक्षक नक्कीच आले तिकडे. संतोष चुकी होणार नाहीयेत. फलंदाज गॉन आणि नक्की बॉल मात्र नक्कीच कॅरी केला गेलाय आणि फलंदाज गॉन. बारी बारी सबकी बारी. आता माझी बारी त्यानंतर तुझी बारी असं पाहायला मिळतंय. चला नो बॅटर धावत पळत पाठवायचं आहे. नो बॅटर वडाचा बाडा. अजून एक सामना खेळवायचा आहे मित्रांनो. 5:30 वाजले आहेत. 6:15 वाजता नक्की अंधार होतो मित्रांनो. 6:15 वाजता जरा स्पीडअप करायचा आहे. धन्यवाद डीजे. सचिन साठी याला मात्र फुलणीचा बॉल मात्र चांगलासा उंचावून उडवलाय. बॉलला क्षेत्ररक्षक नक्कीच पोहोच गेले. संतोष चेंडू उचलणार फेक करणार. पिकअप गॅदर थ्रो एकाच ऍक्शन मध्ये थ्रो केला गेलाय. एका सिंगलच्या मदतीने धाव जाते. नक्कीच पाहू शकाल 19 या आकड्यावरती. 7 बॉल आणि 27. 7-27 समीकरण आहे. सात 27 समीकरण आहे. जरा घाई करायच्या जुनी सामना खेळवायचा आहे. भुजपाडा संघ विनोद घाटाळ आपण सुद्धा नक्की कर्णधार येऊन थांबायचा आपण व्यासपीठाच्या समोर सर्व टीमने. ही नोंद घ्यायची मित्रांनो. 7 बॉल 27. हे मॅच नंतर मात्र ब्रेक दिला जाणार नाही. नोंद घ्यायचे. 7 बॉल 27. पुढे चेंडू पुन्हा गणेश राऊंड द विकेटने करतील मारा. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. 7 बॉल 27. यावेळी मात्र बॉलला मात्र उडवला. आसमानी टोला. चेंडू फेकून गेलाय लांबच लांब आणि बॉल झालाय छूम अंतर. षटकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. धाव का पाहू शकाल ती 25. आता मात्र 6 बॉल आणि 21 धावांची गरज. 6 बॉल आणि 21 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 6 बॉल आणि 21 धावांची गरज. गोलंदाज योगेश दोरे. सहा बॉल 21. सहा बॉल 21. योगेश दोरे गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होईल. पहिलाच बॉल चांगलासा स्क्वेअर कटचा नजराणा पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पाहू शकाल नक्कीच बॉल मात्र नक्कीच अडवला गेलाय. परंतु धावा किती असतील नक्की जर नोंद घ्यायचे. पंच धावा किती 2. 2+1 विकेट. 5 बॉल आणि 19 धावांची गरज. पाच बॉल 19. गोलंदाज योगेश तयार. 5 बॉल 19. नक्की बॅटची लिडिंग ये जाव. नितीन. ओहो नितीन खराब क्षेत्ररक्षण पाहू शकाल. नितीन चुकी करतोय. नितीन
अंपायर नक्कीच डिसिजन द्यायचंय. विकेट आहे. पंच रन आहे का नाही ते कळवायचं आहे. रन ओके. नक्की नितीन तिकडे उपस्थित होते. चार बॉल 18, 3 षटकार 3 मॅक्झिमम. नक्कीच हा 2 चेंडू इम्पॉर्टंट असतील. हा चेंडू नक्कीच इम्पॉर्टंट असेल. 4 बॉल 18. योगेश तयार पुणे गोलंदाज ट्रॅकवर. ट्रॅकर बॉलला मात्र उडवला. यावेळी मात्र मिस टाइम स्ट्रोक फटका फसला आहे. फलंदाज गोन. आता मात्र नक्कीच 3 बॉल 18, 3 षटकार मारावे लागतील. चला न्यू बॅटर धावत पडत जायचंय. फलंदाज धावत. बाला. तीन बॉल 18 धावांची गरज. 3 षटकार 3 मॅक्झिमम 3 यलगार. 3 बॉल 18 धावांची गरज. सामना मात्र नक्कीच पाऊचल रफ अँड टफ रोमॅन्टिक सामना काटेकी टक्कर पाहायला मिळते. एका बाजूला वडाचा बाडा, दुसऱ्या बाजूला वाऱ्याचा बाडा. 3 बॉल 18. योगेश तयार. हा बॉल नक्की निर्णायक असणार आहे. यामध्ये दांडी गोल. समोरचा दरवाजा उघडानी मागच्या खिडकीतून चोरी झालेली पाहायला मिळते. बाला आला, बाला गेला. बालाचा संपलाय खेळ. विलास जातोय. आता मात्र नक्कीच पाहू शकाल कमबॅक केलं पाहायला मिळत आहे. 2 बॉल 18 जवळजवळ नक्कीच नामुमकिन पाहायला मिळत आहे. यावेळी मात्र नक्कीच पाहू शकाल. आता मात्र नक्कीच विजयाचं दार उघडताना पाहायला मिळतंय टीम वाऱ्याचा पाडा आणि नक्कीच पराभवाच्या छायेत वडाचा पाडा. लाजबाब कमबॅक पाहायला मिळतंय. वाऱ्याचा पाडा टीम कडनं चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. थोडेसे नक्कीच प्रयत्न कमी पडताना पाहायला मिळते. संघर्ष करताना पाहायला मिळतो आता मात्र संघ वडाचा पाडा. चला टॉस चढायचा दौलत वाघ आणि नक्कीच भोसवाडा विनोद घाटाळ.